कुठला शब्द राहिला तुम्ही म्हणालात? नाही नाही, मग ते तर सांगायचं नाही ना. हम्म. ते 23-24 ला सांगायचं. आणि मग आता तुम्हाला सांगितलं तुम्ही उद्या सकाळीच मागायला. पण मला मला जो मूळ प्रश्न, तुम्ही जरी म्हणत नसाल तरी मला माहिती आहे तो शब्द कुठला आहे. तुम्ही म्हणताय की या 54 लाख नोंदीच्या आधारे सरसकट आरक्षण द्या, हा तुमचा शब्द आहे. तर ते सरसकट द्यायला तयार नाहीयेत ना, हा मुद्दा आहे. 24 ला बोलू आपण याच्यावर, या शब्दावर. आताच कशाला मग लय मागा लागत नाही. नाही, पण तुमची काय मागणी आहे ते तरी सांगा ना पाटील साहेब. आता आपण निवांत गप्पा मारतोय, तुमचं जेवण झालंय, माझं व्हायचंय, तरी पण मी बसतोय तुमच्यासोबत गप्पा मारायला. कारण तुम्ही गप्पा मारत असले की मला असं वाटतं की तुम्ही बोलत राहिलं पाहिजे, आपण गप्पा मारत राहिलं पाहिजे. मला आवडतं तुमच्यासाठी तुमच्यासोबत गप्पा मारायला. नाही नाही, ते माहिती, परंतु मग तुमच्या या साथीमुळे तर समाजाचा भरपूर लढा पुढे सरकलेला आहे. आणि हे सत्य आहे. कारण जरी हे समजा माझ्या मराठवाडी भाषेत असलं तरी मी कायदा सोडून बोलत नाहीये, फक्त भाषा मराठवाड्याची. पण कायद्याची चौकट सोडून मी बाजूला जात नाही कधी. फक्त भाषात फरक आहे तेवढाच, पण कायद्याच्या चौकटीत आहे. त्यामुळं आपलं मी आम्हाला त्याच हिशोबाने साथ दिली. आणि प्रत्येक आपल्या चॅनलचं कर्तव्यच आहे किंवा आपलं ब्रीद वाक्याचे की गोरगरिबांच्या न्यायासाठी, अन्यायाच्या विरोधात लढायचं. तेच तुम्ही आम्हाला आतापर्यंत साथ दिली सगळ्यांनी. आम्ही तर तुमच्यासोबत आहोतच. आम्ही तुमच्यासोबत आहोतच पाटील साहेब, मुद्दा तो नाहीये. पहिल्या दिवसापासून तुम्हाला तर माहिती आहे आपण किती वेळा गप्पा मारल्यात ह्या कार्यक्रमामध्ये. आता मुद्दा असा आहे की ह्या सरसकटवर जर काही तोडगा निघाला नाही तर काय करणार तुम्ही? नाही नाही, निघणार. तुम्ही फक्त 24 पर्यंत थांबा. कारण 4-5 दिवस येत निघणार. मराठ्यांना आरक्षण ओबीसी 100% मिळणार, महाराष्ट्राला सगळ्याला मिळणार. आणि सरसकट मिळणार, सगळ्यांना मिळणार. अच्छा. जर समजा ही मागणी मान्य करण्यासाठी जसं सरकारनं म्हटलंय की आम्हाला फेब्रुवारी पर्यंत अधिवेशन घ्यायला वेळ पाहिजे, तर तो वेळ तरी तुम्ही देणार की नाही देणार? त्याचं कारण असं की आतापर्यंत तुम्ही पण संयम दाखवलाय, सरकारने पण बऱ्यापैकी वेगानं काम केल्याचं बघायला मिळतंय. आणि जर काही टेक्निकल गोष्टींसाठी त्यांना काही वेळ हवा असेल तर तो वेळ जरांगे पाटील सरकारला देणार का? नाही, आता वेळेची गरज नाहीये त्यांना. टेक्निकल प्रॉब्लेम साठी सुद्धा नाही. कारण जे आयोगानं काम केलेलं आहे मराठा आरक्षण समाजाला आरक्षण देण्यासाठी, यांच्यापेक्षा तज्ञ मोठे असू शकत नाहीत. सरकारनं सगळे तज्ञ पाठवले होते आणि मंत्री सुद्धा सगळे तज्ञच होते. यात आलेले माझ्याकडे कोणी त्यातला सोपा नव्हता. आणि अधिकारी पण होते. त्यांनी ठरवून ते लिहून कागदावरती घेतलेलं आहे की अशा स्वरूपाचा आपल्याला कायदा पारित करता येतो. त्यामुळं वेळ देण्याची आवश्यकता आता सरकारला नाही. कारण त्यांना जो वेळ पाहिजे होता तो वेळ त्यांना मिळालेला आहे. कारण त्यांना महत्वाचं होतं आणि त्या वेळेत त्यांना ते काम पूर्ण करायचं होतं सगळं. 24 डिसेंबर पर्यंत समाजानं त्यांच्या शब्दाचा सन्मान केलेला आहे. त्याला ते अडचण असण्याचं काही कारण नाही सरकार पुढे. आता वेळ वाढवून कशासाठी पाहिजे असतं की त्या सगळ्या बाजू कुटीत बसवण्यासाठी आवश्यक असतं. आणि आधार हा महत्वाचा असतो. कायदा पारित करताना आधाराशिवाय पर्याय नाही. आणि मग आधारासाठी त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी उपलब्ध झाल्यात, त्या त्यांच्या तज्ञाने केल्यात. आणि तज्ञाच्या समक्ष जे कायद्याचेच अभ्यासक आहेत, जे कायदाच पारित करू शकतात आणि कायदा टिकू शकतात, त्याच तज्ञानं माझ्याकडून त्यावेळेस सगळं कागदावरती लिहून घेतलेलं होतं. या स्वरूपाचा होतोय, तुम्हाला मान्य आहे का? तर त्यावेळेस मी माझ्या समाजाला विचारलं होतं की आपल्याला अशा स्वरूपाचं होतंय की आपल्याला मान्य असायला पाहिजे. तर समाज गरज नाही, सगळ्या गोष्टी त्यांच्या समोर आहेत आणि आज त्या त्यांनी पटलावर सुद्धा मांडल्या. पटलावर मांडलं. आता मुख्यमंत्री म्हणतायत ना की आम्हाला विशेष अधिवेशन घेऊन हे घोषित करायचं आहे, एक प्रक्रिया पार पाडायची आहे, छाननी करायची आहे. परत तुम्ही म्हणताय मागासवर्गीय आयोगाची गरज नाही, पण त्यांना एक अहवाल अपेक्षित आहे, एक कुठला तरी अहवाल अपेक्षित आहे त्यांना. तुम्ही म्हणताय की तो याच्याशी संबंधित नाहीये, ठीक आहे, तो भाग निराळा ठेवूया आपण. पण त्यांना फेब्रुवारीमध्ये 1-2 दिवसाचं अधिवेशन घेऊन याबद्दल सारवणसार चर्चा करून ते घोषित करायचं आहे. जर मुख्यमंत्र्यांनी विनंती केली तर तुम्ही, आता गरज नाहीये पण मुख्यमंत्र्यांनी विनंती केली तर एखादा महिना देणार का तुम्ही आता त्यांना? कारण जानेवारीच उरतो मध्ये, मग फेब्रुवारीमध्ये त्यांना अधिवेशन घ्यायचंय. नाही, त्यासाठी नाही पाहिजे दादा. आपण सरळ सरळ ह्या गोष्टी समजून घेऊयात की ते जे सुप्रीम कोर्टानं आरक्षण जे रद्द केलं हा विषय त्यांना मागास सिद्ध केल्याशिवाय, मागासवर्ग आयोगाने काम केल्याशिवाय, मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्याशिवाय ते चालवताच येत नाही. आणि क्युरिटी पिटिशनचं जे आहे ते उपचारात्मक आहे. उपचारात्मक म्हणजे काय, त्याच्यात लय धाकमुख आहे मोठी. काय होतंय, रिव्ह्यू पिटिशन ही ओपन कोर्टात घेतली जाते त्याची. आणि क्युरिटी पिटिशनचं उपचारात्मक आहे म्हणजे काय, माझा पाय मोडलेला आहे पूर्वीचा आणि त्या पायात ते हाडूक मोडलंय मधी, परंतु त्याला ते क्लिअर झालंय आता. परंतु कधी काळी त्याला काहीतरी लागलं पुन्हा ते मोडलंय.
आता आत त्याच्यातलं घातलेली क्लिप वाकली का हाडूक मोडलंय हे बघायचं असेल तर तुम्हाला पुन्हा चिरफाड करायला लागते तरच दिसत. पण चिरफाड तर करू नका म्हणतात, म्हणजे तुम्ही रिव्ह्यू घेत नाहीयेत आता, त्याचा अर्थ असा आहे. मग तुम्ही वरून मलम लावा म्हणताय, म्हणजे क्युरिटी पिटिशन वरून मलम लावायचा, आतली जखम कसं काय भरून वरच्या मलम? तुम्हाला ते फाडायलाच लागणार आहे, तरच तुम्हाला आत काय दुःख झालं ते कळणार आहे. तुम्हाला जर मराठ्यांना आरक्षणच द्यायचं असेल तर तुम्हाला हे वरून उपचारात्मक याचिका आहे, वरून उपचार करून मराठ्यांना न्याय नाही मिळू शकत. तुम्हाला चिरफाडच करायला लागणार आहे, तुम्हाला पुन्हा ते अहवाल वाचायला लागणार आहे, ते ओपन कोर्टात घ्यावा लागणार आहे. नसता क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून दिलेला निकाल फक्त एवढाच वाचला जातो, तुमचा अहवाल वाचला जात नाही, आणि निकाल तर विरोधात गेलेला आहे. हे प्रॉब्लेम, त्याच्यासाठी त्यांना फेब्रुवारी पर्यंत वेळ पाहिजे, याच्यासाठी नाही. त्यामुळे हे काम होतंय, हे झालेलं आहे. याला फक्त राज्य मागासवर्गाच्या आयोगाचे आदेश द्यायचे आणि याला बाधा राहू नये म्हणून जात पडताळणी करायची. विषय एकदम साधा आणि सोपा आहे. याच्यासाठी फक्त एक शासन निर्णय करावा लागणार आहे, वट हुकुमाची आवश्यकता पडणार आहे असं मला वाटतं. की ज्याची नोंद सापडली त्याच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्याला जर तुम्हाला त्याचा लाभ द्यायचा आहे तर त्याचा निकष काय, यासाठी शासन निर्णय तुम्हाला काढून राज्यातल्या सगळ्या कलेक्टरांना आदेश करायला लागणार आहेत की या स्वरूपाचं याचा शपथपत्र घ्या, याची नोंद आहे, त्याच्या रक्ताच्या नातेवाईकाचं शपथपत्र घ्या आणि याचा लाभ याला सुरू करा. याच्यासाठी निर्णय आवश्यक असणारे वट हुकूम काढायलाच लागणार आहे असं मला वाटतंय. पण आता त्यांच्यामध्ये काय त्यांनी जर स्पष्ट केलं 23 तर त्यांचा आणि मराठ्यांचा मार्ग मोकळा होऊन जाईल. जर तुमचा 23 पर्यंतचा प्लॅन काय आहे? आमचं तर आता दौरा पडलेला आहे 20 पासून. आमचा रेग्युलर मराठा समाजाचा जागृती करण्यासाठी, समाजाचा आशीर्वाद घेण्यासाठी, समाजाला शांततेचं आवाहन करण्यासाठी आमचा आता 5व्या टप्प्यातला दौरा पुन्हा 20 तारखेपासून सुरू केला आहे मी 23 पर्यंत. आणि 23 तारखेला तुमची इशारा सभा होणार आहे, त्याबद्दलची काय माहिती आहे? नाही, आता ते सरकारच्या हातात काय. आता जे आम्ही सांगितलंय की सोपा विषय राहिलेला आहे, आता तुम्ही दिलंयच तर फक्त भूमिका स्पष्ट करायची, कारण नुसता देऊन उपयोग नाही. मग तुम्ही नुसती घोषणा केली आणि त्याची अंमलबजावणी नाहीये, आम्हाला ताट समोर दिसतं पण खाऊ देत नाहीये, मग हे नकोय आम्हाला. आम्हाला ते स्पष्ट भूमिका करावी लागणार आहे की आता हे तुम्ही बोललात हे किती दिवसात लागू होणार आहे, त्यांच्या जे नोंद मिळाली त्यांच्या नातेवाईकाला, आणि त्याचे निकष कसे असणार किंवा अटी शर्ती नसाव्यात, एकदम सुलभता त्याच्यात सुटसुटीत विषय असावा. देऊन दिलाय ना, आता किचकटपणा त्याच्यात नसावा असं आमचं म्हणणं आहे. त्यासाठी तुम्ही जर स्पष्ट भूमिका केली, आता थोडं राहिले, थोड्यासाठी अडून धरण्याची गरज नाही समाजाला असं मला वाटतं. तुम्ही आता आरक्षणच दिले किंवा तुम्ही जाहीरपणानं भूमिकाच मांडली आता, तर मग आता त्याचं स्पष्टीकरण द्यायला हरकत नाही किंवा शासन निर्णय घ्यायला हरकत नाही की 24 डिसेंबरच्या आतपासूनच या सगळ्या गोष्टीचा लाभ आता त्यांना घेता येणार आहे. आणि आम्ही या स्वरूपाचे फक्त त्यांना अटी घातल्या, बाकी जास्त अटी नाहीयेत. हे त्यांनी द्यावं, किंवा शाळेचा दाखला द्यावा, किंवा ग्रामपंचायतचा दाखला द्यावा की तुम्ही नातलं घेत म्हणून, किंवा असं काय जे असेल या अटी घालाव्यात, किंवा जे त्यांना वाटतात फक्त ते किचकट नसाव्यात या स्वरूपात जर केलं, किंवा शपथपत्र 100 बॉन्डवरती शपथपत्र जरी दिलं तर काय त्यांच्या अटी येतात माहित नाहीये. ते जर एकदा क्लिअर झालं तर 23ला आम्हाला मांडता येईल. पण तुम्ही आरक्षण दिलं, घोषणा केली, मी तर पहिले सांगितलं तुम्हाला, घराला प्रचंड मोठा दरवाजा दिला पण त्याला कडीन कोंडाच नाही दिला, त्यात कुणी घुसणार ते दार उघडून? मग ते देऊन उपयोग काय केलं? आमचं घर तर उघडायचे, पहिलंच उघड होतं, मग ते दार लावून काय उपयोग झाला? पाटील साहेब, अजून एक महत्त्वाचा प्रश्न काय माहिती आहे यामध्ये, की तुम्ही या सगळ्या गोष्टी मांडताय, पण तुम्ही हे सगळं मांडत असतानाच जे आरक्षणाच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये गेले होते आणि ज्यामुळे आरक्षण रद्द झालं ते पिटिशनर होत्या ज्योती पाटील, आणि त्या आहेत गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी. गुणरत्न सदावर्ते परवा पण बोलताना असं म्हणाले की मराठा समाजाला अशा पद्धतीने ओबीसीमध्ये आरक्षण देऊ शकत नाही, हे कोर्टामध्ये चॅलेंज होणार आणि आम्ही या विरोधामध्ये कोर्टामध्ये आवाज उठवणार. तुमची काय भूमिका आहे? तुम्ही हे कधी तपासलेत का? नाही, त्याचं सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्याचं काय, त्याचा काय विषय नाही, ते काय होत नसतं. हे चॅलेंज करणं एवढं सोपं नाही. कोणी प्रमाण तुम्हाला प्रत्येक चॅलेंज करायला लागत असते, प्रत्येक 54 लाख चॅलेंज करणं साधी गोष्ट नाहीये, आणि हे चॅलेंज होत नसतं. हे चॅलेंज होत नसतं. इंदिरा साहनीच्या जजमेंटच्या विरोधात झालेला किंवा 50% मर्यादा जर ओलांडली तर ते चॅलेंज होत असतं. हे चॅलेंज होत नाही. त्याला करू द्या, त्याच्याविषयी आम्ही काही बोलत नाही, त्याला काय त्याचा धंदाच. पण तुम्ही गेल्या वेळेला जे आरक्षण रद्द झालं ते त्यांच्या पिटिशननी रद्द झालं होतं, तुमची काय भूमिका आहे त्यांच्याबद्दल? नाही, त्यांच्याबद्दल काहीच भूमिका नाही, त्याला करू द्या. ते तर मोठ्या मोठ्या आवाजात म्हणतात की मी जाणार कोर्टात, एका मिनिटात स्टे आणणार. हो हो, बरं, 24 तारखेपर्यंत जर सरकारने ही मागणी मान्य केली नाही, पाटील साहेब शेवटचा प्रश्न आहे, तर
आंतरवाली सराटीमध्ये पुन्हा तुम्ही उपोषणाला बसणार? नाही, आता ते ठरवणार आहे. मला वाटत नाही, पण आता सरकार आम्हाला वेळ येऊ दे. म्हणजे प्रामाणिकपणानं सांगतो, तसं आंदोलन करण्याची आमची वेळ येईल असं वाटत नाही. कारण आमची धर्मस्थी भूमी स्पष्ट करायची आहे त्यांना. ते काय काय कारण आहेत आणि जे अटी त्यांचं किरकोळ साधा विषय. चला ठीक आहे. तर पाटील साहेब, तुम्ही इतक्या उशिरा रात्री वेळात वेळ काढून मुंबई तकशी बोललात त्याबद्दल तुमचे आभार. तुम्हाला तुमच्या आंदोलनाला मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद दिला आहे. आता पुढच्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतात का त्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. पाटील साहेबांची मुलाखत कशी वाटली हे तुम्ही मुंबई तकवरती नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर आपल्याला सगळे अपडेट्स मिळत जातील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा मुंबई तक.